नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुन आणि सायली आता त्या लोकेशनपर्यंत पोहोचलेले आहेत. म्हणजे सुमन काकीचं जे लास्ट लोकेशन दाखवलेलं आहे त्या लोकेशनपर्यंत हे दोघं पोहोचलेले असतात आणि ते म्हणत असतात की अशा ठिकाणी सुमन काकी का आली असेल, एवढ्या बाहेर, एवढ्या निर्जन ठिकाणी काय प्रॉब्लेम झाला असेल, काय रिझन असेल, हा प्रश्न अर्जुन आणि सायली या दोघांनाही पडलेला असतो. ते दोघंही विचार करू लागतात की नक्की काय झालेलं आहे, यामागं काय रिझन असेल. तेव्हा इन्स्पेक्टर सावंत इथं आलेले असतात. इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की इथेपर्यंत आपल्याला लोकेशन मिळालेलं आहे, तर आपल्याला इथेच आता शोधाशोध करावी लागेल. अर्जुन म्हणतो पण आपल्याला डिटेलमध्ये लोकेशन नाही का मिळू शकणार. इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की त्यासाठी वेळ लागेल. तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो की नक्की काय करावं लागेल. मग इन्स्पेक्टर सावंत त्याचबरोबर अर्जुन हे दोघंही आता तयारीला लागलेले आहेत. ते लोकेशन कसं मिळवायचं आहे, नक्की काय झालेलं आहे, तिथंपर्यंत कसं पोहोचलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा शोध सुरू झालेला असतो. आणि मग अर्जुन, सायली तिथं असतात, त्याचबरोबर हवालदार असतात आणि सगळेजण आता शोधाशोध करू लागलेले असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो पण मला कळत नाही आहे की सुमन काकी या ठिकाणी का आली असेल. तेव्हा सायली म्हणत असते की अहो, मला असं वाटतंय की तुम्हाला आठवतं आहे का, मागच्या वेळेस जेव्हा सुमन काकी नागराज काकांचा पाठलाग करत आलेली तेव्हा ती अशीच वेशी बाहेर एका ठिकाणी आलेली होती असं तिने आपल्याला सांगितलेलं होतं. आणि नेमकं आजही सुमन काकी याच ठिकाणी आलेली आहे. म्हणजे लक्षात येते का, सुमन काकी ते नागराज काकांचा पाठलाग करतच आलेली होती. आणि सुमन काकीने अगदी सगळे घरातून बाहेर पडले. म्हणजे पहिलं घरातून नागराज काका बाहेर पडले. सायली अगदी डिटेलमध्ये अर्जुनला सांगत असते. त्यानंतर सुमन काकीने एक कारण काढलं आणि रविराज काकांना सांगितलं की तुम्ही पुढे जा, मी नंतर येते, कारण घरातलं राहिलेलं आहे काम, असं म्हणत सुमन काकी मागं राहिली. आणि त्यानंतर सुमन काकी नागराज काकाचा पाठलाग करत करत इथंपर्यंत पोहोचली. तेव्हा अर्जुन म्हणतो बरोबर आहे, म्हणजेच त्या दिवशी नागराज काका इथं आलेला होता. अगदी बरोबर आहे. म्हणजे या सगळ्याला आपण जो लॉजिक लावत आहे ते अगदी बरोबर आहे. कारण नागराज काकाच सुमन काकीला इथे घेऊन आलेला होता आणि या सगळ्यामध्ये नागराज काकाचाच हात आहे, हे सायली आणि अर्जुन या दोघांच्याही लक्षात आलेलं असतं. ते दोघंही ज्या पद्धतीने विचार करत असतात ते लॉजिक अगदी बरोबर असतं. कारण त्यांच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं की सुमन काकीला गायब करण्यामागे नागराजचाच हात आहे. इकडे प्रियाची मात्र वेगळीच नाटकं सुरू झालेली असतात. कारण तिला असं वाटत असतं की आपण आता आव आणला पाहिजे, म्हणून ती अश्विन तिथं आलेला असतो. अश्विन म्हणत असतो मला कळतच नाही आहे की लहानपणापासून ज्या नागराज काकाला मी पाहिलेला आहे तो नागराज काका अशा पद्धतीने वागत असेल असं मला कधीच वाटलं नव्हतं, असं अश्विन सांगत असतो. तेव्हा मात्र इकडे प्रिया म्हणते हो ना, मला पण कधीच नाही वाटलं रे. प्रियाची ही नाटकं. तेव्हा अश्विन म्हणत असतो की मला कळतच नाही आहे की एवढी सुमन काकी भोळी आहे, गरीब आहे आणि तिच्या बाबतीत हे सगळं झालेलं आहे. आणि प्रियाला काय फरक पडतो, कोण नागराज कोण सुमन, तिच्यासाठी कोणी काही नाही आहे. कारण तिच्यासाठी महत्त्वाचा आहे तो म्हणजे पैसा आणि त्याचबरोबर प्रॉपर्टी. तिला तेच हवं आहे, म्हणून तर ती या घरामध्ये फसून राहत आहे. स्वतःचे सख्खे आईबाप असताना सुद्धा तिने या घरामध्ये राहण्याचा निर्णय घेतला, त्यांना तिने नाकारलं. ह्या सगळ्या गोष्टींमुळे हे क्लिअर होत आहे. तेव्हा मात्र अश्विनच्या समोर ती असते. ती म्हणत असते हो ना रे, मला पण धक्काच बसला. म्हणजे मला कळतच नाही आहे की आत्ता सुमन काकीच्या बाबतीत काय झालं असेल. आणि इकडे अश्विन म्हणत असतो की माझा दादा आणि सायली वहिनीवर विश्वास बसायला लागला आहे, मला त्यांचं म्हणणं पटतंय, कुठंतरी क्लिअर होतंय की नाही या सगळ्यामागे यांचाच तर हात नाही ना, असं हे लक्षात आलेलं असतं. तेव्हा मात्र प्रिया आता हादरलेली असते. प्रिया म्हणत असते म्हणजे. तेव्हा तो म्हणत असतो की मागे एकदा ना आम्ही डिटेल्स काढत होतो तेव्हासुद्धा असंच लक्षात आलेलं होतं की काहीतरी प्रॉब्लेम आहे. मग प्रिया म्हणते म्हणजे तू कशाबद्दल बोलतोय, मला कळेल का, असं प्रिया विचारू लागते. तेव्हा मात्र तो म्हणत असतो की नाही, कारण मध्येच डेड बॉडीचा तो बोलल्यामुळं प्रियाला आता धक्का बसलेला असतो की हा नक्की कशाबद्दल बोलतोय, कसल्या डेड बॉडीबद्दल बोलतोय, म्हणून प्रिया त्याला विचारायला लागलेली असते. तेव्हा अश्विन म्हणत असतो की नाही गं, तसं काही नाही आहे. कारण सायलीने जे सांगितलेलं असतं ते त्याला आठवतं. कारण जर ही गोष्ट प्रियाला कळली तर प्रियाच्या जीवाला धोका आहे. सायलीनं चांगलीच भीती याला घातलेली असते आणि त्यामुळं इकडे तो मात्र आता गप्पच झालेला असतो. कारण त्याला माहिती आहे जर यातलं काय प्रियाला कळलं तर उगीचच प्रॉब्लेम नको ना, असं त्याला वाटत आहे. त्यासोबतच इकडे आता महिपत आणि सुमन यांचा आरडाओरडा सुरू असतो. सुमनला तर कळतच नसतं की हे सगळं काय चाललंय आणि आपण कशामध्ये अडकत चाललेलो आहोत, हा विचार सुमनच्या डोक्यात आलेला असतो. सुमन तिथे ओरडत असते, तिच्या तोंडामध्ये तो बोळा घातलेला असतो आणि त्याच वेळी नागराज तिथे आलेला असतो.
आणि नागराज म्हणतो की चल आता तुला इथून शिफ्ट करायची वेळ आलेली आहे. आणि सुमनचे पाय वगैरे बांधून ठेवलेले असतात, ते पाय सोडायला घेतो आणि म्हणत असतो की चल. आणि इकडे महिपत मात्र त्या दोघांकडे पाहून हसत असतो. महिपतला मजा येत असते. महिपतला वाटत असतं की आता खरी मजा सुरू झालेली आहे, कारण हा नागराज पुरता अडकणार आहे हे महिपतला माहिती आहे. परंतु इकडे सुमन आरडाओरडा करत असते. सुमनला तो उचलायचा प्रयत्न करत असतो, चल म्हणत असतो. परंतु सुमन मात्र ऐकायला तयार नसते. सुमन तिथून उठतच नसते. सुमन म्हणत असते की नाही. सुमनला माहिती आहे की आपण कुठे अडकलेलो आहोत, काय झालेलो आहोत, या सगळ्या गोष्टींची कल्पना सुमनला आहे. आणि सुमन मात्र तिथेच खाली पडते. ती उठायलाच तयार नसते. तेव्हा मात्र नागराज म्हणत असतो, उठ आधी चल. असं म्हणत नागराज तिला उठवत आहे. पण सुमन मात्र हालायला तयार नाही, कारण सुमन रडत आहे, ओरडत आहे. तेव्हा महिपत म्हणतो की काय नागोबा, तुझी वाट लागली. साधे तुझ्या 5 फुटाच्या बायकोला तू उचलू शकत नाहीये. अरे ती बाहेर माझी माणसं आहेत ना, त्यांना बोलव, ते तुझी मदत करतील चांगलीच. आणि तुला इथून बाहेर काढायला पण कळेल आणि त्यांना पण कळेल ना इथे आतमध्ये कोण आहे ते. असं म्हणत नागराजने आता महिपतने नागराजचीच वाट लावलेली असते. आणि नागराज भयानक चिडलेला असतो, कारण सुमनला काही तो उचलू शकत नसतो. आणि त्याच्या लक्षात आलेलं असतं की हे सगळं काय होत आहे, कारण याच्यामध्ये आपण अडकलो गेलो तर काय होणार ही भीतीसुद्धा त्याच्या मनात असते. आणि आता भीतीने थरथर कापणारा नागराज पटापट हातपाय हलवायला लागलेला आहे, कारण काहीही झालं तरीही या सगळ्यातून आपल्याला लवकरात लवकर बाहेर पडलं पाहिजे एवढंच त्याच्या डोक्यात असतं. कारण त्याला वाटत आहे की नाही, इथे जर आपण अडकलो तर खूप अवघड होणार आहे. इथून पहिलं सुमनला हलवलं पाहिजे, त्याबरोबर महिपतला. पण मी एकटा या दोघांना हलवू शकत नाहीये. हे लक्षात आल्यानंतर मात्र आता नागराज प्रियाला कॉल करतो आणि त्याचबरोबर त्यानंतर तो म्हणतो की प्रियाची मदत घेतली पाहिजे. हे सगळं त्याच्या डोक्यात सुरू झालेलं आहे. आणि प्रियाला कॉल केल्याबरोबर प्रिया म्हणते की नागोबाचा कॉल आला, म्हणजे नक्की त्याचं माझ्याकडे काहीतरी काम आहे आणि याने म्हणूनच मला कॉल केलेला आहे, असं इकडे प्रिया बोलत असते. तेव्हा मात्र प्रिया म्हणते की नाही, आता एवढं सहजासहजी याची मदत नाही करायची, असं प्रियाच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र प्रिया म्हणते की नाही, एवढं सहजासहजी मी याची मदत नाही करणार आहे. तेव्हा मात्र प्रिया म्हणते, बोला काय झालं नागराज काका. तेव्हा नागराज म्हणतो की ऐक, मला जरा मी लोकेशन पाठवते, त्या लोकेशनला ये. प्रिया म्हणते कसलं लोकेशन आणि काय. तेव्हा तो म्हणतो अगं ये ना, मी तुला सांगतोय ना. प्रिया म्हणते की नाही, मला नीट सांगायचं, कसलं लोकेशन, कुठे यायचं आहे, काय. हे प्रियाचे नखरे सुरू झालेले असतात. आणि नागराज मात्र आता त्याच्यात अडकत चाललेला असतो. प्रिया म्हणत असते की सांगा ना. तेव्हा नागराज म्हणतो मला तुझी मदत हवी. तेव्हा प्रिया म्हणते की आता सरळ सरळ सांगायचं मला, कसली मदत हवी आहे, काय करायचं आहे, असं प्रिया विचारू लागते. तेव्हा मात्र इकडे नागराज तिला म्हणत असतो की मला तुझी मदत हवी आहे, तू लवकरात लवकर इकडे ये, असं सांगितलं जातं. तेव्हा प्रियाला नागराज सांगू लागतो की इथून महिपतला शिफ्ट करायचं आहे आणि महिपतला शिफ्ट करण्यासाठी मला तुझी मदत हवी आहे. आता नागराजने एवढं सांगितलंय म्हटल्यानंतर प्रिया लगेचच तयार झालेली असते आणि प्रिया म्हणते की मी यायला तयार आहे. आणि मग प्रिया निघालेली असते. परंतु दारातच पूर्णाजी म्हणते कुठं चाललीस तू. तेव्हा प्रिया म्हणते की पूर्णाजी, तुला माहीत नाही का गं, बाहेर चाललेल्या माणसाला विचारायचं नसतं. माझ्या कामासाठी चालली आहे ना, माझं काम होणार नाही असं हटकलं तर. तेव्हा मात्र पूर्णाजी म्हणत असते की हो का, तू बाहेर चालली, बरोबर आहे, माझ्या लक्षातच नव्हतं गं तू बाहेर चालली असते आणि तुझं काम होणार नाही आहे. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की तुझं असं कसलं काम आहे गं जे होणार नाही आहे. असं म्हटल्याबरोबर इकडे ती म्हणत असते की नाही. पूर्णाजी म्हणते आत्ताच्या आत्ता आत चल, घरामध्ये चल, पोळ्या करायच्या आहेत, असं पूर्णाजीने सांगितल्यानंतर ती म्हणत असे नाही. तेव्हा पूर्णाजी म्हणते घरातली कामं कर, कारण सायलीसुद्धा घरातली कामं करूनच ती बाहेर गेलेली आहे. ती म्हणते अगं सुमन करेल ना आज, आणि त्याचबरोबर सुमनला सांग ना, आणि त्याचबरोबर मी उद्या करते. तेव्हा पूर्णाजी म्हणते नाही, आत्ताच करायचं आहे, आत्ताच्या आत्ता चल. हे सांगितल्याबरोबर आता प्रियाकडे कोणताच ऑप्शन नसतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता इकडे सचिन आलेला असतो अस्मिताच्या रूममध्ये. तेव्हा कल्पना आणि अस्मिता दोघी असतात.
कल्पना तिला समजवत असते, असं नको ना रडत राहू. तेव्हा ती म्हणते, काय करू सांग ना मम्मा. कारण एकटं बसलं की माझ्या डोळ्यासमोर एकच विषय येतो, तो म्हणजे सचिन त्या मुलीबरोबर जे काही करत होता ते. कारण मी विसरूच शकत नाहीये मम्मा, काय करू सांग ना. असं म्हणत अस्मिता तिचं जे दुःख आहे ती सांगत असते. तेवढ्यात सचिन तिथं आलेला असतो. अस्मिता भयानक चिडते आणि सांगू लागते की आत्ताच्या आत्ता या माणसाला इथून जायला सांग. या माणसाला इथून जायला सांग मम्मा, मी नाही थांबू शकत आहे इथं, असं ती सांगत असते. आणि त्याला गेस्ट रूममध्ये शिफ्ट व्हायला सांग, त्याने माझ्यासोबत राहायचं नाही. आता मात्र सचिनची वाट लागलेली असते, कारण ज्या पद्धतीने गोष्टी घडत असतात त्यामुळं सचिन मात्र पुरता अडकलेला असतो. आणि इकडे प्रिया आता किचनमध्ये आलेली आहे आणि विचित्र पद्धतीने तिनं पोळ्यांसाठी पीठ मळत असते. खूपच घाणेरडापणा तिचा चाललेला असतो. आणि त्याचवेळी नागराज प्रियाला फोन करत असतो, कारण प्रियाला कळतच नसतं की किती पाणी टाकू आणि काय करू. एकदा पाणी जास्त होतं तर एकदा पीठ जास्त होतं. तेवढ्यात तिथं विमल आलेली असते. ती सुद्धा म्हणते की हे सगळं काय चाललंय, त्याच्यात जरा ना पाणी जास्त झालंय, पीठ टाका. ती सुद्धा तिला इन्स्ट्रक्शन देत असते. आता मात्र प्रश्न उभा राहिलेला असतो की हे सगळं काय करतायत हे. आणि मग मात्र पूर्णाजी तिथेच नामस्मरण करत बसलेली असते. नागराज म्हणत असतो की अगं काय झालं, किती वेळ लागणार आहे, तुला कळतंय का, इथं पोलीस पोचले तर अवघड होईल. ती म्हणते हो अनुष्का, पोहोचते मी. काय झाले माहिती आहे का, माझी पूर्णाजी जी आहे ना, माझ्या पूर्णाजीला माझ्याच हातचे इथं पोळ्या खायच्या आहेत ना, तर मी पोळ्या बनवते आणि त्यामुळं मी इथं आहे, असं ती सांगू लागते. आणि मग मात्र धक्का बसलेला असतो, तो म्हणजे नागराज म्हणत असतो की अगं लवकर ये गं बाई, इथे खूप मोठा प्रॉब्लेम होण्याची शक्यता आहे, तुझ्या लक्षात येते का काय होणार आहे, असं नागराज तिला ओरडून ओरडून सांगत असतो. परंतु प्रिया मात्र तिथून निघू शकत नसते. तेवढ्यातच प्रिया हुशार आहे, चालाक आहे, हे तर आपल्याला माहितीच आहे. तेवढ्यातच प्रियाचं लक्ष जातं आणि प्रिया ज्या पद्धतीने आता निघालेली असते त्यावरून स्पष्ट होतं. आणि पूर्णाजी डोळे झाकून असते, तर विमल तिला म्हणत असते की असं नका करू. त्यावेळेस प्रिया म्हणते की नाही, तू सांग तिला आणि माझ्याकडून सॉरी पण म्हण, मी जाते, मला काम आहे, असं म्हणत प्रियाने आता पळ काढलेला आहे. आणि प्रिया मात्र तिथून धावतच निघालेली आहे. काही करून प्रियाला तिथून सटकायचं आहे हे मात्र क्लिअर असतं. आणि प्रिया ज्यावेळेस पुढे चाललेली आहे त्यावेळेस विमल तिला थांबवण्याचा प्रयत्न करते, पण आता प्रिया मात्र थांबत नाही. इकडे सचिन आता वैतागलेला असतो, कारण अस्मिताने स्पष्ट सांगितलेलं आहे की हा माणूस मला इथे माझ्या डोळ्यांसमोर नको आहे. अस्मिताच्या या बोलण्यामुळं खरं तर तो म्हणत असतो की आत्ता मी माझ्या घरीही जाऊ शकत नाही आहे. जर मी माझ्या घरी गेलो तर मात्र माझं खूप अवघड होणार आहे. त्यापेक्षा मी एक काम करतो, मी इथेच राहतो, तोही अपमान मी सहन करेन. पण एकदा का हे सगळं माझ्या ताब्यात आलं की मग मी दाखवून देईल यांना की मी काय आहे ते, असं म्हणत आता इकडे अश्विनने तोही अपमान सहन करण्याची तयारी दाखवलेली आहे. म्हणजे माज किती असावा एखाद्या माणसाकडं, तर हा बघितला पाहिजे चुका एवढ्या करायच्या आणि वरून असं म्हणायचं की हा अपमान सहन करतोय. खरंच म्हणजे ह्या माणसाला तिच्याबद्दल कीव करावी का त्याचं थोबाड फोडावं, हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. इकडे अर्जुन, सायली, त्याचबरोबर इन्स्पेक्टर सावंत, कारण आतल्या साईडला गेलेले आहेत हे कळलेलं असतं, ते लोकेशन मिळालेलं असतं. आणि त्याचबरोबर अर्जुन, सायली आता सगळेजण निघालेले आहेत. आणि त्यासोबतच इकडे नागराजची मात्र बांधाबांध सुरू झालेली आहे. तो विमलला म्हणत असतो की चल लवकर विमल, चल लवकर, पण विमल मात्र ऐकायला तयार नसते. ती रडत असते, ओरडत असते. आणि तेव्हा मात्र इकडे नागराज तिला मारत असतो अक्षरशः आणि म्हणत असतो की चल, कारण नागराजला माहिती आहे तो याच्यामध्ये अडकला जाणार. एकदा का नागराज अडकला गेला की त्याची वाट लागणार हेही त्याला चांगलंच माहिती आहे. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी झालेल्या असतात आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीने हे सगळं चालू असतं त्याच्यामध्ये स्पष्ट होत असतं की नागराजची आता काही खैर नाही, कारण प्रिया आणि नागराज एकाच वेळेस अडकले जाणार आहेत. इकडे अर्जुन, सायली तिथं पोहोचलेले आहेत. नागराजने अक्षरशः सुमनला गुंगीचं औषध दिलेलं आहे आणि तो तिला खेचत घेऊन चाललेला आहे. म्हणजेच सुमनच्या जीवाची जराही काळजी नाही आहे त्याला. त्याच्यासाठी एवढं महत्त्वाचं आहे की काहीही झालं तरीही मला इथे स्वतःला सुखरूप ठेवायचं आहे, एवढंच त्याच्या डोक्यात चालू आहे. त्याचबरोबर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन आणि सायली या दोघांनाही आवाज येतो. म्हणजे नागराजने सुमनच्या तोंडाला गुंगीच्या औषधाचा गोळा लावलेला असतो आणि तिला बाहेर शिफ्ट केलेलं असतं. आणि आता
प्रियाच्या मदतीने तो महिपतला तिथून शिफ्ट करत असतो आणि नेमकं त्याच वेळेस आता अर्जुन आणि सायली म्हणतात की त्या दिशेला आवाज येतोय. आता त्या दिशेला आवाज येतोय म्हटल्याबरोबर अर्जुन, सायली, पोलीस सगळे त्या दिशेला जाऊ लागतात आणि त्यांच्या लक्षात येतं की आवाज तिकडून येत आहे. म्हणजेच या सगळ्या गोष्टी थोड्या विचित्र पद्धतीने चाललेल्या आहेत. आणि तेव्हा मात्र आता इकडे सगळ्यांच्याच डोक्यात काही विचार चालू झालेले आहेत आणि त्याचबरोबर सगळेजण पाहत आहेत आणि समोर आवाज येतो. इकडे प्रिया आणि नागराज. प्रियाने हुडी घातलेली आहे काळ्या रंगाची, कारण तिला कोणी ओळखू नये असं तिला वाटत आहे त्या कपड्यांवर जर ती आली, प्रिया आता स्वतःला तिथं शाबूत ठेवण्याचा प्रयत्न करत आहे त्या कपड्यांवर जर ती तिथं आली तर तिला असं वाटत आहे की ती पकडली जाईल. आता अर्जुन आणि सायली पुढे पोहोचलेले आहेत आणि प्रिया मात्र पुरती अडकलेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.